ही बैठक काल आणि आज 2 दिवस संघर्षाच्या विविध संकटांना एक भेटायची संधी मिळाली. काल युवकांची बैठक झाली, विद्यार्थ्यांची झाली, महिलांची झाली आणि आज आपण सगळे एकत्र आहोत. काल संचालनाचा जो कार्यक्रम झाला त्याच्यानं मी थोडा अस्वस्थ होतो की सरकारी कार्यकर्त्यांची मनस्थिती काय, निवडणुकीच्या निकालाचा परिणाम त्यांचा किती झालेला असेल आणि हे सगळं चित्र आपण नजीकच्या काळामध्ये वाजवायचं कसं हा सगळा विचार करतो. पण कालचा दिवस महिलांची बैठक, युवकांची बैठक आणि विद्यार्थ्यांची बैठक ज्या पद्धतीने उपस्थिती आणि ज्या पद्धतीने सहभाग विचाराची बांधली. 80 लाख मतदारांनी आपल्याला मतदान केलेलं आहे. त्यांना नाही का आपण त्यांची जबाबदारी आपली नाही का अपयशाला मान्य करते. हे मलाही सोपं आहे सांगणं, कारण का मी आणि अमोलदादा निवडून आलेलो आहे. त्याच्यामुळे कदाचित आम्हालाही बोलणं तुमच्यापेक्षा जास्त सोपं. कदाचित आम्हाला अपेक्षित यश आलं नसतं तर कदाचित आम्ही दोघं खचलो असतो. आम्हाला अपेक्षाच नव्हती आम्ही निवडून येतो. आम्ही ना डिपार्टमेंट वाचले होते ना सेक्रेटरी वाचले ते काय केलं. पण मला लाज होते, लाज. एक काळ असा होता की मुंबईतल्या गँगवॉर मधले सगळे दरारा ठेवलेले गँग म्हणजे गँगस्टर आहेत ना, त्यांना नुसता क्राईमचा निरोप केला, बोलवलंय तर म्हणजे महिला भगिनी माफ करा, चट्टीची मुतायची बाकी असायची. इतका दरारा होता मुंबई पोलिसांचा. काय सीआयडी ऑफिसला माणूस जातो गाडी घेऊन, निरोप पाठवतो मी येतोय. बाप्पा याच्यात हास्यास्पद गोष्ट काय आहे, त्याच्या आधी तो व्हिडिओ रिलीज करतो की मी येतोय. नाही एक मिनिट थांब, मी येतोय. अपेक्षा काय असते, जर तुम्हाला समजलंय तो येतोय तर कॉर्डन ऑफ करा ना, आणि त्याला कुठेतरी त्याची गाडी अडवा आणि त्याला उतरवा गाडीतनं आणि टाका पोलिसच्या गाडीत. आणि तुम्ही त्याला दार मोकळं करून दिलं. मग हे सेटिंग नाही, हे कसं मान्य होईल माझ्यासारखं जो लॉजिकने विचार करतो त्याला दिसतं नाही सेटिंग आहे. कसल्या लपवालपीचे धंदे करता तुम्ही. त्याच्यानंतर तो केसला जातो, मध्ये चहा प्यायला उचलतो. चहा पिताना त्याच्यावर कोण, मग अशी मी नाव सांगितलं ना, गोट्या म्हणजे त्याचा छोटा शकील. दाऊदचा छोटा शकील ना, प्रत्येकाला एक छोटा शकील असतो. तसा वाल्मिकचा छोटा शकील म्हणजे गोट्या. हे सगळं तुम्हाला बाप्पा माहिती आहे. या पराभवाचं हे स्पष्टीकरण. कारण लोकसभा निवडणुकीला सामोरं जायचं होतं तेव्हा तुम्ही सगळ्यांनी जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एरेसरीनं पक्ष उभा करण्यासाठी आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली काम सुरू केलं. 2 जुलैला जेव्हा पक्षात फूट पडली आणि त्यानंतरची परिस्थिती आठवून बघा, आपल्यापैकी किती जण स्वतःहून लोकसभा लढवायला इच्छुक होते. एकदा फक्त फ्लॅशबॅक करूया, आपल्यापैकी किती जण उभे होते. म्हणजे मला आठवतं 6 जनपदला जेव्हा ताई आणि मी साहेबांच्या केबिन मध्ये बसलो होतो तेव्हा नाव गेलं होतं, चिन्ह गेलं होतं, लढायचं की नाही ते माहित नव्हतं. आणि शेवटी आम्ही दोघं एकमेकांना एवढंच म्हणालो होतो, फार फार तर काय होईल, हारूच ना. आमचे हे वाक्य होती, फार फार तर काय होईल, हरूच ना.